Dear friends, next important chapter is chemical coordination and integration. आपण न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम कशी बनते याची चर्चा केलेली आहे. आपल्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन्स आहेत. प्रत्येक ऑर्गनचं काम वेगळं आहे, परंतु त्यांच्यावरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन साठी दोन महत्वाचे कोऑर्डिनेटर्स आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत. एक आपण यापूर्वीच्या चॅप्टर मध्ये स्टडी केला, नर्वस सिस्टीम. आणखी एक आपल्याला एंडोक्राइन सिस्टीम हा या चॅप्टर मध्ये पार्ट स्टडी करायचा आहे. नर्वस सिस्टीम इज हाय स्पीड कोऑर्डिनेटर. कंपॅरेटिव्हली एंडोक्राइन सिस्टीम स्लो स्पीड कोऑर्डिनेटर. आता अर्थात काही एक्सेप्शन्स आहेत हॉर्मोनच्या बाबतीमध्ये. तर वेगवेगळ्या केमिकल्स म्हणजेच ऍक्च्युअली हे हॉर्मोन्स आहेत. हॉर्मोन्सच्या मदतीनं बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणे, कोऑर्डिनेट करणे, रेग्युलेट करणे कशा केल्या जातात ते आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. जसं तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यावेळी कॉलेजमध्ये कधी जायचं, कोणत्या क्लासरूम मध्ये बसायचं, किती वाजता बसायचं, कोणत्या वेळी कोणत्या सरांचं लेक्चर असणार याच्यासाठी कोऑर्डिनेशन केलंय की नाही? केलंय. प्रिन्सिपॉलचं सर्व ऍक्टिव्हिटी वरती नियंत्रण असतं की नाही? असतं. तशा प्रकारे इथं नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम अशा दोन सिस्टीमचं नियंत्रण आपल्या बॉडीच्या ऑर्गन्स वरती आहे. जो इपिथेलियल टिश्यू सिक्रीशन करतो त्याला आणि त्या इपिथेलियल टिश्यूनीच बनतात ग्लँड्स. So it is a specialized epithelium which secrete chemicals. ग्लँड्स काही युनिसेल्युलर असतात, मल्टीसेल्युलर असतात, सॅक्युलर असतात, ब्रँच्ड असतात. अनेक टाइप आहेत ग्लँडचे. But there are basically three types of glands like exocrine glands. ज्या ग्लँड्स ना डक्ट असतात, these are duct having glands. They pour their secretion into duct and generally secrete enzymes. These are called as exocrine glands. आपल्या डायजेस्टिव्ह ग्लँड, या डायजेस्टिव्ह ग्लँड ज्या आहेत, सलायवा सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स असतील, गॅस्ट्रिक ग्लँड्स असतील, इंटेस्टायनल ग्लँड्स असतील, लिव्हर पॅनक्रियाज मधल्या ग्लँड्स असतील, या सर्व एक्झोक्राइन ग्लँड आहेत. काही एक्सेप्शन असतील त्यात, कारण त्या ग्लँड एन्झाइम सिक्रेट करतात आणि तो ज्यूस एलिमेंटरी कॅनॉल मध्ये सोडला जातो. आता एन्झाइम्स आर बायोकॅटॅलिस्ट. एन्झाइम्स स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन. प्रत्यक्ष भाग न घेता एन्झाइम काय करतात?
रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतात. एन्झाईम रियूज केले जाऊ शकतात. एन्झाईम्स रिव्हर्सिबल ऍक्शन पण काम करतात. फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही दिशेनं एन्झाईम काम करतात. सेकंड टाइप आहे एंडोक्राइन ग्लँड्स. ज्या ग्लँड्सना डक्ट नसतात, अशा डक्टलेस ग्लँडना आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड्स. These are ductless glands. They pour their secretion directly into blood. यांना डक्ट नसल्यामुळं आपलं सिक्रिशन डायरेक्ट ब्लड मध्ये सोडतात. अशा प्रकारच्या या ज्या ग्लँड्स आहेत त्यांना आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड्स. आपला चॅप्टर आत्ताचा तोच, त्यावरच आपण फोकस करतोय. अँड जनरली दिस सिक्रेट्स हॉर्मोन्स. हॉर्मोन्स आर केमिकल मॅसेंजर्स. एक तर हॉर्मोन रिॲक्शनचा रेट वाढवायचं तरी काही हॉर्मोन्स काम करतात. काही हॉर्मोन्स रिॲक्शनचा रेट कमी करायचं काम करतात. टार्गेट ऑर्गन वरती ऍक्ट होतात हे हॉर्मोन्स. मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळं ब्लड कॅपिलरी मधून सहज डिफ्यूज होतात हे हॉर्मोन्स. आणि एकतर स्टिम्युलेटरी रोल असेल किंवा इनहिबिटरी रोल असेल. काम संपलं की हॉर्मोन डिस्ट्रॉय केले जातात, रियूज केले जात नाहीत. हा हॉर्मोन आणि एन्झाईम मध्ये फरक आहे. आपण जे मेसेज पाठवतो ना, नर्वस सिस्टीम हाय स्पीडनं मेसेज पाठवते. हॉर्मोन स्लो स्पीडनं कंपॅरेटिव्हली मेसेज पाठवतात. मेसेज वेगवेगळ्या ऑर्गनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर मेसेज पाठवायची यंत्रणा म्हणजेच न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम आहे. आपल्याला या चॅप्टर मध्ये एंडोक्राइन ग्लँड्स आणि हॉर्मोन्स यांचा स्टडी करायचा आहे. देयर आर सम ग्लँड्स. They have some part acts like exocrine and some part endocrine. काही भाग काही ग्लँडचा एक्झोक्राइन म्हणून काम करतो, काही भाग एंडोक्राइन म्हणून काम करतो. अशी दोन्ही कामं करणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांना आपण म्हणतो हेटेरोक्राइन ग्लँड्स. Some part of gland acts like a exocrine. Some part acts like a endocrine, secrete hormone. एक्झाम्पल पॅनक्रियाज, टेस्टिस, ओव्हरीज आहेत. जसं पॅनक्रियाजचा आपण विचार केला, यामध्ये पॅनक्रियाटिक ऍसिनाय एन्झाईम सिक्रेट करतात आणि एलिमेंटरी कॅनॉल नावाच्या डक्ट मध्ये सोडतात. सो इट ऍक्ट्स लाईक एक्झोक्राइन. त्यानंतर आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा इन्शुलिन ग्लुकॅगॉन नावाचे हॉर्मोन सिक्रेट करतो. डायरेक्ट ब्लड मध्ये डिफ्यूज होता, डक्ट नसते याला. सो दिस इज एंडोक्राइन इन फंक्शन. एकाच ग्लँडचा काही भाग एक्झोक्राइन, काही भाग एंडोक्राइन, म्हणजे या ग्लँड झाल्या हेटेरोक्राइन ग्लँड्स.
त्यापैकी आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे एंडोक्राइन ग्लँड्स अँड देअर हॉर्मोन्स. एंडोक्राइन ग्लँड्स या अशा ग्लँड आहेत की त्यांना डक्ट नसतात. आपलं सिक्रिएशन डायरेक्ट ब्लड मध्ये सोडतात. जनरली हार्मोन सिक्रीट करतात या ग्लँड्स. It includes endocrine glands and their secretions like hormones. Hormones are non-nutrients. हे काही न्यूट्रिएंट नाहीत. हे काय खाण्यासाठी वापरणार आहे का आपण? नाही, न्यूट्रिएंट्स नाही ते. Non-nutrient chemicals that acts as a intercellular messenger. सेलला निरोप द्यायचं काम करतात. त्यामुळे इंटरसेल्युलर मॅसेंजर्स अँड आर प्रोड्युस्ड इन ट्रेस अमाऊंट. अतिशय कमी अमाऊंट मध्ये हे तयार होतात. सेलला मेसेज द्यायचं काम हार्मोन्स करतात, म्हणून त्यांना केमिकल मॅसेंजर्स असं आपण म्हणतो. केमिकल मॅसेंजर्स आपण म्हणतो. परंतु या हॉर्मोनची गरज कशासाठी आहे किंवा एंडोक्राइन सिस्टीमची गरज कशासाठी आहे? एंडोक्राइन सिस्टीम have ductless gland that secrete hormones, control and coordination unit, glands of internal secretion, ग्रोथ साठी, रिपेअर साठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी, डायजेशन साठी, होमिओस्टॅसिस म्हणजे कॉन्स्टंट इंटरनल बॅलन्स करण्यासाठी याची गरज आहे. आणि या एंडोक्राइन ग्लँड्स काय सिक्रीट करतात? हार्मोन सिक्रीट करतात. हार्मोन्स आर केमिकल मॅसेंजर्स. त्याचं मॉलिक्युलर वेट कमी असतं. इझिली ब्लड कॅपिलरी मधून सुद्धा डिफ्यूज होऊ शकतात, जाऊ शकतात. ज्या ठिकाणी ते तयार होतं तो सिक्रेटरी ऑर्गन असेल आणि ज्या ऑर्गन वरती हार्मोन्स ऍक्ट होतात त्यांना आपण म्हणतो टार्गेट ऑर्गन्स. हे दोन्ही वेगळे. टार्गेट सेल्स रिस्पॉन्ड टू हार्मोन फॉर विच दे हॅव रिसेप्टर्स. त्या हार्मोनचे रिसेप्टर त्या टार्गेट सेल वरती असतात. The effects are dependent on programmed response of target cells. त्यांचा इफेक्ट कशावर डिपेंडंट आहे? प्रोग्राम्ड रिस्पॉन्स ऑफ टार्गेट सेल्स. हॉर्मोन्स आर जस्ट मॉलिक्युलर ट्रिगर्स. ज्याप्रमाणे बंदूक आहे, आपण ट्रिगर दाबल्याबरोबर गोळी सुटणार, तसं ट्रिगरचं काम हार्मोन्स करत असतात. ट्रिगरचं काम हार्मोन्स करत असतात. हार्मोन टर्म जी वापरली, इट वॉज कॉइन्ड बाय स्टर्लिंग. हॉर्मिओ म्हणजे टू एक्साइट. इट इज अ ग्रीक वर्ड which means to stimulate or to excite. First hormone was discovered secretin नावाचं डिओडेनल म्युकोसा मधून सिक्रीट होणार हार्मोन हे पहिलं डिस्कवर केलेलं हार्मोन आहे. It was discovered by physiologist Bayliss and Sterling. परंतु पहिलं एक्स्ट्रॅक्ट केलेलं हार्मोन कोणतं, तर ते आहे इन्शुलिन. हार्मोन्स आर कॉल्ड ऑटोकॉइड और इन्फॉर्मेशन मॉलिक्यूल. इन्फॉर्मेशन संदेश वहन करणारा मॉलिक्यूल. हार्मोन रीचेस टू टार्गेट ऑर्गन बाय ब्लड सर्क्युलेशन.
आपण आता हॉर्मोन लो मॉलिक्युलर वेट आहेत, ब्लड कॅपिलरी मधून इझिली डिफ्यूज होऊ शकतात, अतिशय स्मॉल क्वांटिटी मध्ये ते लागतात, रिॲक्शनचा रेट वाढवायचं किंवा कमी करायचं काम ते करतात, याबद्दल चर्चा केलीच. पण हार्मोन कसे ऍक्ट होतात? सपोज दिस इज अ सेल. एखादं हार्मोन या सेलकडे आलं, हार्मोन सेलकडे आलं तर त्या सेलवरती रिसेप्टर्स असतात त्या हार्मोनचे. तर या सेलकडं, सेल मेम्ब्रेनकडं ॲडेनिल सायक्लेज नावाचं एन्झाईम असतं. त्याच्या मदतीनं या सेलमध्ये एटीपी मॉलिक्यूल जो आहे त्याचं कन्व्हर्जन सायक्लिक एएमपी मध्ये केलं जातं. तर सायक्लिक एएमपी इज सेकंड और इंटरनल केमिकल मैसेंजर. मग सायक्लिक एएमपी मध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. काही ठिकाणी IP3 असेल, काही ठिकाणी Ca++ असतील बनवले. ते हे केमिकल मॅसेंजरचं काम करतात. आणि मग सायक्लिक एएमपी मुळे काय होतं? एक तर या सेल मेम्ब्रेनची परमियाबिलिटी चेंज होते. सेल मेम्ब्रेनची परमियाबिलिटी चेंज होते किंवा एन्झाईम सिस्टीम ऍक्टिवेट केली जाते. एकतर मेम्ब्रेनची परमियाबिलिटी हार्मोन चेंज करतात या सायक्लिक एएमपी मुळे, किंवा मग एन्झाईम सिस्टीम त्याची ऍक्टिवेट होते. आता प्रोटीन हार्मोन कसे ऍक्ट होतात, स्टिरॉइड हार्मोन कसे ऍक्ट होतात, ते या चॅप्टरच्या शेवटी आपण स्टडी करणार आहोत. आता हे हार्मोन कोण सिक्रीट करतं? एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट करतात. आपल्या बॉडीमध्ये अनेक एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. जसं इपिथॅलॅमसच्या मागच्या बाजूला पिनियल बॉडी आहे, मेलॅटोनिन सिरोटोनिन सिक्रेट करणारी पिनियल बॉडी आहे. हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूला पिच्युटरी ग्लँड आहे, आणि पिच्युटरी ग्लँडला आपण म्हणतो लीडर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. सगळ्यांची लीडर आहे, बॉस आहे. त्यानंतर नेक रिजन मध्ये थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत. थोरॅक्स रिजन मध्ये थायमस ग्लँड आहे. किडनी पण एंडोक्राइन काम करतात. हार्ट पण एंडोक्राइन सिस्टीमचं काम करतो. सेक्स ऑर्गन जे आहेत तेही एंडोक्राइन सिस्टीमचं काम करतात. किडनीच्या वरती ॲड्रेनल ग्लँड्स आहेत. त्याशिवाय पॅनक्रियाज हेट्रोक्राइन जरी असली तरी आपल्याला इथं एंडोक्राइन रोल स्टडी करायचाच आहे. अशा अनेक एंडोक्राइन ग्लँड्स. त्याशिवाय आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, गट, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक हार्मोन सिक्रीट केले जातात. मग त्या गटचं सिक्रीशन सुरू करायचंय, गटचं सिक्रीशन इनिबिट करायचंय, मोमेंट सुरू करायच्यात, मोमेंट इनिबिट करायच्यात. अशा अनेक एंडोक्राइन ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आपण आता
या सर्व ग्लँडचा 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. इथं पहा लिस्ट दिलेली आहे. पिनियल बॉडी, हायपोथॅलॅमस पण एंडोक्राइन रोल आहेच. हायपोथॅलॅमसच्या खाली पिच्युटरी आहे, त्यानंतर थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, ॲड्रेनल, पॅनक्रियाज, ओव्हरी, टेस्टिस, एलिमेंटरी कॅनॉल, अनेक अशा एंडोक्राइन ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. पहा लिस्ट. हायपोथॅलॅमस, पिच्युटरी, पिनियल बॉडी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, ॲड्रेनल, पॅनक्रियाज, गोनॅड्स. या सर्व एंडोक्राइन ग्लँडचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. सुरुवातीला बघूया हायपोथॅलॅमस. आपल्याला माहिती आहे या डायनसेफॅलॉनचा हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे हायपोथॅलॅमस. त्यामध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय असतात आणि हायपोथॅलॅमस अनेक महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतो. आपल्याला भूक लागली, झोप लागली, राग आला, आनंद वाटला, प्रेम आपलं उफाळून आलं, तिरस्कार वाटतो, प्रेम वाटतं, जे काही वाटतं त्याचं कंट्रोलिंग सेंटर याच्याकडे आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल करतं. होमिओस्टॅसिस, त्याचबरोबर थर्मोस्टॅट, बॉडीचं टेम्परेचर रिमोट, टेम्परेचरचा रिमोट इथं आहे. आणि या हायपोथॅलॅमस कडून अँटेरियर पिच्युटरी वरती नियंत्रण हायपोथॅलॅमसचं आहे. जर तिथले हार्मोन सिक्रीट करायचे असतील तर त्यासाठी इथून रिलीजिंग फॅक्टर नावाचे हार्मोन सिक्रीट केले जातात. आणि जर अँटेरियर पिच्युटरीचं सिक्रीशन थांबवायचं असेल तर इथून इनहिबिटरी फॅक्टर सिक्रीट केले जातात. म्हणजे कोणतंही अँटेरियर पिच्युटरीचं हार्मोन सिक्रीट करण्यासाठी हायपोथॅलॅमस कडनं हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत रिलीजिंग फॅक्टर यायला हवा, मग सिक्रीशन करणार. समजा समजा ग्रोथ हार्मोन आहे अँटेरियर पिच्युटरीचं, ग्रोथ हार्मोन सिक्रीट करायचं असेल तर हायपोथॅलॅमस कडून ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर तिथं सिक्रीट होणार. तिथून तो हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत अँटेरियर पिच्युटरी कडे येणार आणि मग अँटेरियर पिच्युटरी कडनं ग्रोथ हार्मोन सिक्रीट होणार. समजा आता ग्रोथ हार्मोन स्टॉप करायचंय सिक्रीशन, पुन्हा हायपोथॅलॅमस कडनं इनिबिटरी फॅक्टर येणार. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत तो अँटेरियर पिच्युटरी कडे येणार आणि सिक्रीशन स्टॉप करायला सांगणार. तर अशा प्रकारे रिलीजिंग फॅक्टर्स, इनहिबिटिंग फॅक्टर्स इथून सिक्रेट केले जातात. जसं रिलीजिंग फॅक्टर कोणाकोणाच्या बाबतीत आहेत तेही आपल्याला माहित पाहिजे. ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर, LTH रिलीजिंग फॅक्टर, TSH रिलीजिंग फॅक्टर, ACTH रिलीजिंग फॅक्टर, त्यानंतर FSH रिलीजिंग फॅक्टर,
LH रिलीजिंग फॅक्टर सर्व पार्स डिस्टॅलिसच्या सर्व हार्मोनचे रिलीजिंग फॅक्टर आणि या सर्वांचे इनहिबिटिंग फॅक्टर्स हे हॉर्मोन्स या हायपोथॅलॅमस कडून गरजेप्रमाणे सिक्रीट केले जातात. त्याच्याशिवाय इंटरमिडिएट लोब पार्स इंटरमिडियाकडं MSH रिलीजिंग फॅक्टर इनहिबिटिंग फॅक्टर याचंही सिक्रीशन इथून होत आहे. फक्त पोस्टेरियर लोबचे ऑक्सिटोसिन आणि ADH सोडले तर बाकी सर्व हार्मोनचे रिलीजिंग फॅक्टर्स किंवा इनहिबिटिंग फॅक्टर्स या हायपोथॅलॅमस कडून सिक्रीट केले जातात. दोन हार्मोन्स ऑक्सिटोसिन चाइल्ड बर्थ हार्मोन किंवा दुसरं महत्वाचं हार्मोन इथून सिक्रीट केलं जातं अँटी डायुरेटिक हार्मोन, त्याला व्यासोप्रेसिन म्हणतो. तर हायपोथॅलॅमस कडून त्याचं डायरेक्ट सिक्रीशन होतं आणि एक्झॉन ते सिक्रीशन पोस्टेरियर लोब कडे कॅरी करतात. तिथं त्याचा स्टोरेज होतो आणि तिथून ते ADH आणि ऑक्सिटोसिन पोस्टेरियर पिट्युटरी मधून ब्लड मध्ये रिलीज होतात. ऍक्च्युअली दीज टू हार्मोन्स आर सिक्रीटेड बाय हायपोथॅलॅमस इटसेल्फ. तर अशा प्रकारे हायपोथॅलॅमसचा कंट्रोल त्या पिट्युटरीवरती आहे. पिट्युटरी इज एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस. पिट्युटरी ग्लँडला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस. जसं निर्णय कोण घेतं? मंत्रालय. अंमलबजावणी मग कलेक्टर तहसीलदार हे लोक अंमलबजावणी करतात, ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहेत. तर हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर सिक्रीट करतो. जसं गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर्स, हे सगळेच रिलीजिंग फॅक्टर्स इनहिबिटिंग फॅक्टर्स सिक्रीट करतो. त्याचबरोबर या हायपोथॅलॅमस कडून ऑक्सिटोसिन आणि ADH हे सिक्रीट केले जातात. पोस्टेरियर पिट्युटरी कडे एक्झॉन मार्फत पाठवले जातात. तिथं स्टोरेज होतो आणि तिथून डायरेक्ट ब्लड मध्ये रिलीज होतात.